कॉन्स्टेबल काय बघूया. कॉन्स्टेबल फील केलं. या सामन्यामध्ये जो खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरलाय त्याला आपण सन्मानित करूया आणि या मॅच मध्ये पाहूया कोणता खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरतोय. आमची जी संपूर्ण टेक्निकल टीम आहे यासाठी प्रचंड मेहनत घेते आहे. आकिब आणि त्यांची संपूर्ण टीम. अर्थात या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रुपेश अर्थात मुन्ना. या आपण ठरलेल्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी. रुपेशने जबरदस्त खेळ सादर केला. मुन्ना या नावाने तो संपूर्ण दापोली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध राहिलाय. चला आणि जाऊया नवीन मॅच कडे. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बदल होतो. ऐकूया द व्हॉइस ऑफ दापोली ॲडव्होकेट सनी मोहिते सर. दापोलीचा एक मधुर आवाज. धन्यवाद सर. या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. केपी डॉमिनेटर्स बनाम एफसीडी फ्रेंड्स सर्कल टेटवली या दोन संघांमधलं बॅटल आणि बॅटल पाहतोय आपण. या मॅचला सुरुवात तर केली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रबोध पालकर बाहुबली, अगदी एफसीडीचा बाहुबली या नावानं ओळखलं जाते या खेळाडूला. तर दुसऱ्या बाजूला मात्र केपी डॉमिनेटर्स या संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणजेच तुम्ही पाहताय तर बाई मंडवकर. गणेश खंडे असोत यांना रिक्वेस्ट करूयात आपण. आपली मॅच झालेली आहे. आता जिथे बॅटिंग करणारा संघ असेल त्याला बसण्यासाठी जिथे चेअर्स आपण ठेवलेले आहात. चला आपण डगआउट खाली करायचं आहे. मॅचला सुरुवात करूयात. अंपायर चला लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. पहिला बॉल टाकला जाईल. नो बॉल होता. मोठा प्रहार तर केला प्रमोदनं. पहिलाच बॉल टाकण्याचा प्रयत्न. बॉल देखील दिसण्याचा झालाय. कॅस्टर पकडले परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर लगभग 4 धावा मिळतील. 3+1=4 म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर केपी डॉमिनेटरचा संघ आहे. त्यांचा विचार जर तुम्ही करता एकंदरीत तर या संघाचा रन रेट अगदी सुपर आहे. चांगल्या रन रेटनी प्रत्येक मॅच मध्ये चांगले एफर्ट दिले. गणेश कन्या असूद आणि SK स्पोर्ट्स मौजे दापोली आपण लवकरच भोजन करून या पटकन. हा फक्त गणेश कन्या असूद आहे. SK स्पोर्ट्स थांबा तुम्ही. गणेश कन्या असूद आपण लवकरात लवकर भोजन करून यायचं आहे. बाजूला असेल बाई मांडवकर. खेड तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. मोठे प्रहार करणं आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. 1+1 अशा 2 धावा मागच्या बॉलवरती ऍड करावे लागतील. पहिलं षटक इन प्रोग्रेसला. चेंडूला सन्मानजनक हँडल केलंय. एक धाव घेतली जाईल परंतु तिथे थोडीशी मिसफील्ड. संकेत हा खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं काही क्षेत्ररक्षण केलं परंतु या खेळाडूला बघा थोडासा स्लिप झाला होता. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न चांगला केला संकेतनं. चेंडू पकडत असताना थोडासा पाय स्लिप झाला त्यामुळे बघा तिथे एक्स्ट्राच्या धावा देखील मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्या बॉलवरती पुन्हा एकदा डिफेन्स केले जाते. पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही बघताय तर धावसंख्या ही पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन आता पोहोचले 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. किती बॉल किती बॉल 2 झाले. या षटकातील अजून 4 बॉल बाकी असतील. धावसंख्या 9 या आकड्यावरती. या बॉलला अगदी मोठा फटका गायचा क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केला एफसीडी म्हणजे फ्रेंड्स सर्कल टेटवली. या क्षेत्ररक्षकाच्या साह्यानं म्हणजे सर्कलच्या बाहेर अजून देखील आपल्याला बॉल गेलेला बघायला मिळाला नाही आहे. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाला शोधलंय असं मला वाटते. त्याला क्षेत्ररक्षणाची प्रॅक्टिस दिली जाते की काय केपी डॉमिनेटर्स या संघाच्या साह्यानं. हे आपण बघितलं मागच्या 3च्या 3ही बॉल एका क्षेत्ररक्षकाच्या दिशेला मारले आणि आता मात्र फटका फसलाय. इथे कॅच घेतली जाईल का? 3 खेळाडू आलेत. आता कोणती चूक करणार नाहीये. 4था बॉल देखील त्या क्षेत्ररक्षकाकडे मारला आणि विकेटचं पतन. RP45 मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक पहिला. इथे केपी डॉमिनेटर्स या संघाला बसतोय. इथे गरज नव्हती इथे मोठ्या फटका खेळण्याची. चेंडू पडल्यानंतरला काटा बदलत होता आणि माहित होतं या विकेटचं महत्व माहित आहे प्रमोदला देखील. जर का हा खेळाडू अजून 2 ओव्हर तर थांबला असता तर धावांचा पाऊस पडला असता या खेळाडूला. एक खेळाडू नक्कीच बाद झालाय. धावसंख्या 11ला जाऊन पोहोचले. षटकातील शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक आहे. केपी डॉमिनेटर्स आणि फ्रेंड्स सर्कल टेटवली दोन्ही संघ मात्र या ठिकाणी विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये तर दाखल झालेत. अंकित या लगेच. लवकर यायचं अंकित. तुम्हालाच वेळ लागतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉलिंग करताना बॅटिंगला जाताना देखील तुम्ही या लगेच.
पहिल्या षटकातील एक बॉल शिल्लक 11 धावा धावफलकावरती असतील. या बॉलवरती तिहेरी घेतल्या जातील का? येस ॲब्सोल्युटली राईट. कारण का सर आपण पाहायला गेलं तर केपी डॉमिनेटर्स या संघाचा जो रन रेट आहे खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला राहिला आहे. आणि इथे आपण बघताय तर येणाऱ्या बॉलवरती सिक्सर पाहायला मिळेल की या तिहेरी धावा घेतल्या जातील. परंतु आय थिंक सिक्सर येतोय का? कारण का लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट की अग्रेसिव्हपणा दाखवला जाईल. आपला चांगला ड्राईव्ह केला, एक धाव घेतली. आता क्षेत्ररक्षक वा काय कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. आणि षटक क्रमांक तुम्ही पाहायला गेलं एक खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाही खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. प्रत्येक बॉल वरती मात्र त्याने आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 12 झालेले आहेत. एक विकेट आहे ना. शेवटची मॅच आहे ना त्यांची. डिसाइड करतील. हे नाही जिंकले तर गेलेच बाहेर. आता पुढची पीएस जिंकली ना, पीएस जिंकली का केपी, पीएस हरली की केपी इन होईल. हा जो ग्रुप आहे ना रन रेटचा विषय आहे. त्याचबरोबर चला पहिलं संपलंय. 12 झालेले आहेत. आपण पाहायला गेलं तर कुठेतरी नैराश्यजनक क्रिकेट. असं वाटलं होतं की कुठेतरी चांगल्या प्रकारचे एफर्ट्स पाहायला मिळू शकतील. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेट बॉलिंग गणेश आगरे यांच्या माध्यमातून यॉर्कर लेनची डिलिव्हरी. हा अनानाचा मामला. धावचीतची संधी आणि इथे अंकित करडे धावचीत होतोय. सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. बॅक टू बॉलर खेळलं होतं. म्हणजे अपने ने लुटा तो घरों में कहा दमता, ज्या कष्टी थी डुबी वहा विश्वास कमता. विश्वासाची कमी आणि इथे विकेट 100% हवी हे आपण पाहिलंय. नवीन फलंदाज आता जर पाहायला गेलं तर नक्कीच एफसीडी 6 तारा सितारा. आज एफसीडी म्हणजे फ्रेंड सर्कल टेटवलीच्याच विरोधात खेळताना दिसेल शुभम अब्दुल या खेळाडूचं नाव आहे. म्हणजे आज हे क्रिकेट अशा प्रकारचा खेळ आहे की नक्कीच कधी कधी या क्रिकेटमध्ये सख्खे भाऊ देखील विरोधक बनून खेळताना दिसत आहेत. आज स्वतःच्या संघाच्या विरोधामध्ये हा खेळाडू शुभम अब्दुल आज एका फ्रँचायझीसाठी देखील खेळतोय. केपी डॉमिनेटर्स या संघाकडून तो खेळताना दिसतोय. त्यानंतर नक्कीच अंडरनाम क्रिकेट विश्वातील एक तारा सितारा पंकज कांबळे हे देखील स्पर्धेसाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. शुभम अब्दुल आता आलाय. दुसरा ओव्हर मधला जर पहिलाच बॉलचा विचार केला बॅक टू बॉलर खेळले. धावचीत झाला. अंकितला धाव घ्यायची होती परंतु ती धाव घेण्यासारखं नव्हता तो बॉल हातातच होता बॉलरच्या. आपला चांगला फ्लिक केला. समाधान मानताना आपण पाहतोय. हे कुठेतरी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश करत असताना एफसीडीचा संघ फ्रेंड सर्कल टेटवली या संघाला याच गोष्टीसाठी आपण नक्कीच ओळखला जातो. हालाकी राकेश असेल त्याचबरोबर तो क्षेत्ररक्षक संकेतला देखील चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलंय. या बॉलवरती नो मॅन्स लँड. चेंडू मात्र हवाई यात्रेवरती. इथे फलंदाज शुभम अब्दुलनं स्विच इट खेळलंय. असं वाटलं होतं जणू काही राईट हँडेड बॅटर्सनीच हा स्ट्रोक खेळलाय. या बॉलवरती मात्र चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जातील. जर एखाद्या राईट हँडेड बॅटर्सला लाजवेल अशा प्रकारचा फटका या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि मी तर सांगेन शुभम अब्दुल याची स्पेशालिटी काय आहे. जेव्हा राईट हँडेडला जर 6 जवळ असेल ना तर हा फलंदाज राईटी बॅटिंग करतो आणि जेव्हा लेफ्ट हँडेडला ज्या वेळेला 6 जवळ असेल तेव्हा लेफ्टी बॅटिंग करतो. म्हणजे त्याला बघा कोणत्याही बाजूला 6 जवळ ठेवा तो दोन्ही बाजूला खेळू शकतो. त्याचं पोटेन्शियल आहे. इथे बघा सुमेत याकडून मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं. केवळ एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट व्हावं लागेल. समाधान मानावं लागणार आहे. भाई मांडवकर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचा आधारस्तंभ म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो उभा राहिलाय. येणाऱ्या पुढच्या बॉलवरती प्रहार असेल की डिफेन्सिव्ह क्रिकेट हे सादर केलं जाईल. कारण का आतापर्यंत ऋषी फाचरटकरनं मागच्या 2 ते 3 मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स सादर केला नाही. ऋषी थोडासा आउट फॉर्म चाललाय. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय मिड विकेटचा खेळाडू. आता मात्र थोडीशी मिसफील्ड होते. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. म्हणजे तब्बल 6 ते 7 बॉलनंतर एक बॉल मात्र त्या खेळाडूच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड झाली. परंतु तेवढं मोठं नुकसान मात्र एफसीडी संघाचं झालं नाहीये. या बॉलवरती हवाई यात्रेवरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते का? यस सक्सेसफुल डिलिव्हरी.
विकेटचं पतन. भाई मांडवकर मैदानाच्या बाहेर, गरज नव्हती. धक्का क्रमांक 3, 2चा खेळ समाप्त. धाव संख्या मात्र 21 धावा फलकावरती असेल. चुकीचं क्रिकेट. 21 धावा झालेल्या आहेत. 2चा खेळ समाप्त झालाय. असानी मोठा झटका बसतोय या ठिकाणी, अर्थात केपी डॉमिनेटर्स या टीमला. जो महत्वाचा खेळाडू होता तो बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतो. या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण केले फ्रेंड सर्कल टेटवली या संघाने, परंतु अजून देखील शुभम अब्दुल मैदानावरती टिचून फलंदाजी करतोय. एरवी गाव टू गाव स्पर्धेमध्ये फ्रेंड सर्कल टेटवली संघाकडून खेळणारा शुभम अब्दुल आज या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या प्रीमियर लीग मध्ये या फ्रेंड सर्कल टीमच्याच विरोधामध्ये केपी डॉमिनेटर्स संघासाठी अस्तित्वाची लढाई लढताना आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी रोवले गावचे पोलीस पाटील, आमचे मित्र आदरणीय मनीष लोखंडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर आंबोली गावचे पोलीस पाटील आदरणीय चिलबे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर या दोन्ही मान्यवरांचं मी FCTच्या वतीनं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच आपण एक सन्मान करूयात. पर्व ज्या वेळेला फ्रेंड सर्कल टेटवली आणि त्याचबरोबर कैलासवासी विशाल आणि विनायक स्मृती चषकामध्ये ज्या खेळून पर्व 3 मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये 5 बॉलमध्ये 5 सिक्सरची गरज असताना अंतिम फेरीमध्ये स्वतःच्या संघाला नक्कीच घेऊन गेला होता तो खेळाडू म्हणजे पंकज कांबळे. त्या खेळाडूचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय. या ठिकाणी पंकज आलेले आहेत. आपण विनंती असेल की आपण त्या मंचावरती जायचं आहे. तिथे आमचे रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करून घेतोय. ओव्हर टू सर. धन्यवाद सनी. आणि त्यानंतर डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती राकेश नात्रेच्या विरोधात फलंदाजी करत असताना ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रमोद पालकर. ओहो, यावेळेला धावचीची संधी होती, परंतु या संधीचं मात्र सोनं करता आलेलं नाहीये. एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. पंच रोहित रेमजे यांचा इशारा. 2 धावा मिळतात या बॉलवरती आणि या दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते 24-24 या आकड्यावरती. छोटा तीर वार करे गंभीर. हा छोट्या उंचीचा खेळाडू केपी डॉमिनेटर्स या टीमसाठी खऱ्या अर्थानं संघर्षपूर्ण खेळ सादर करत असताना ओहो, यावेळेला तुम्ही पाहताय चेंडू डिक्लेअर झोनकडे प्रस्थान करतोय. मात्र सिंगल धाव भेटू शकेल या बॉलवरती आणि एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 शेवटाकडे वाटचाल करत असताना आतापर्यंत 3च बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. धाव संख्या मात्र झाली आहे 25. आकुट टप्प्याचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे. एक धाव पूर्ण केली. धावचीची संधी. यस, शुभम अब्दुल बैक टू द पैवेलियन. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, कश्ती वही डूबी जहाँ विश्वास कम था. सफलता की फसल सींचने के लिए मेहनत की बरसात बनानी पड़ती है. झुककर सलाम करती है दुनिया, पहले बस औकात बनानी पड़ती है. वो औकात दिखलाने का प्रयास करती हुई दोनों टीमें आज गांव टेटवली के ऐतिहासिक मैदान पर दोनों भी टीमों के लिए डू और डाई जैसा मुकाबला होगा. केपी डॉमिनेटर्स टीम लीग फॉर्मेट में अपना आखिरी मुकाबला खेल रही है. अगर यहाँ पर जीतेगी तो उम्मीदें बरकरार रहेगी, अगर यहाँ पर हारेगी तो शायद तकरीबन प्रतियोगिता से बाहर हो सकते केपी डॉमिनेटर्स की टीम. तो दूसरी तरफ फ्रेंड सर्कल टेटवली की टीम को इस प्रतियोगिता में अपनी जगह अभी तक बनाए रखनी है, तो शायद यह मुकाबला जीतना जरूरी होगा. अब नए खिलाड़ी आए नॉन स्ट्राइक मार पर. फिलहाल राकेश नासरे इस मंच पर बेहतरीन गेंदबाजी करे. फ्लैटेड गेंद थी. फिलहाल यहाँ पर गेंद को ड्राइव किया था बैक टू द बॉलर. पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की कोई मांग नहीं होगी क्योंकि काफी तेजी के साथ जाते हुए गेंद को राकेश ने रोका था और थ्रो किया था सीधा विकेट कीपर की तरफ. फिलहाल सिंगल के साथ ये देखिए रन संख्या आगे बढ़ती हुई 27 बने हैं. प्रेशर है, दबाव है केपी डॉमिनेटर्स के ऊपर. ये वही केपी डॉमिनेटर्स की टीम है जिस टीम के अंदर रूसी पासरटकर जैसा स्टार खिलाड़ी जो किंग ऑफ द सिक्सर माना जाता है जिसको. फिलहाल यहाँ पर राकेश तैयार होंगे और राकेश की गेंदबाजी मार्ग पर लगातार फील्डिंग में परिवर्तन. फिलहाल यहाँ पर बैकफुट पर जाते हुए पॉइंट की तरफ गेंद को खेला. प्रमोद पालकर वहां पर मौजूद थे. जब तक आकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन बड़े आसानी के साथ मुकम्मल होता हुआ तीसरे ओवर का खेल खत्म. और 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 28 बने हैं. इसके बाद होने वाला और एक दिलचस्प मुकाबला PS11 बनाम SK स्पोर्ट्स मौजूद दापोली. इनिंग ब्रेक में हमें टॉस करना है. PS11 बनाम SK स्पोर्ट्स मौजूद दापोली. फ्रेंड सर्कल टेटवली. नो डिस्कशन रोहित सर. 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. रन संख्या अब तक देखा जाए तो मात्र 28 है. पहले ओवर में 12 आए थे, दूसरे ओवर में 9 आए थे, तीसरे ओवर में मात्र 7 आए हैं. क्या लाजवाब गेंदबाजी का परिचय दिया है.
अक्सर 4 ओवर के मुकाबले में सनी हमने ऐसा देखा है कि पहले ओवर में 12 है तो दूसरे ओवर में 15 आने चाहिए, तीसरे ओवर में 20 आना चाहिए, लेकिन यहाँ पर लगातार ओवर में रन कम हो रहे हैं। फिलहाल यहाँ पर ये देखे प्रमोद पालकर जोड़ों में डालने का प्रयास, बंटी वहां पर मौजूद, मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। सिंगल के साथ यहाँ पर रन संख्या पहुंच चुके हैं 29-29 पर। प्रमोद पालकर के हाथ में गेंद है, ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए नजर आएंगे और उनके सामने है लेफ्ट हैंडेड बल्लेबाज ऋषि खेतले है। ऋषि पाथरटकर ऑलरेडी बैक टू द पैवेलियन, लेकिन ऋषि खेतले अभी भी मैदान के अंदर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं, बहादुरी का परिचय दे रहे हैं। शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अंपायर का वाइड का इशारा, दोनों हाथ भूमि समांतर कहते हैं हमारे मुख्य रेफरी रोहित रेमजे, ये भी वाइड होंगी। लगातार बार बार गलतियां कर रहे हैं, पहले ओवर में भी यही गलती की थी उन्होंने, लेकिन ये बिल्कुल सटीक लाइन और लेन के साथ गेंद है। पहला रन तेजी के साथ भागे, दूसरे की मांग, रन आउट का खतरा, ये नहीं होना चाहिए, हाथ में गेंद फेंकना चाहिए था। वन शॉट है, मात्र एक ही मिलेगा और आउट भी है, यानी कि पहला रन शॉट है या नहीं, पहला शॉट है यानी कि रन नहीं मिलेगा। यस, कोई भी रन नहीं मिलेगा और विकेट भी गवा दिया यहाँ पर केपी डोमिनेटर्स की टीम ने। कहीं ना कहीं वो तेजी के साथ रन पूरा करने का प्रयास, पूरा बल्ला लेकर नहीं गए थे क्रीज में और अंत में जाकर यहाँ पर दूसरा रन लेते वक्त रन आउट के रूप में बैक टू द पैवेलियन। केपी डोमिनेटर्स की टीम को ये बड़ा झटका लगा है। फिलहाल अब नए खिलाड़ी धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ रहे हैं। कौशिक आ रहे हैं। रन संख्या इस समय देखा जाए तो मात्र 31 बने हैं। क्या 40 के अंदर रोक पाएंगे? अगर सनी यहां पर 40 के अंदर रोकते तो यकीन मानिए फ्रेंड सर्कल की टीम एक मौका बनेगा बड़े आसानी के साथ मुकाबले को जीतने का, लेकिन ये क्रिकेट का मंच है, आखिरी गेंद तक हम नहीं बता सकते कि कौन सी टीम मुकाबले को जीत पाएगी। प्रमोद पालकर इस ओवर में दोबारा गेंदबाजी मार पर तेजी के साथ राकेश नासरे गेंद पर गए, गेंद को रोका, लेकिन उसके पहले बड़े इत्मीनान के साथ दूसरा रन भी मुकम्मल किया और 2 रनों के साथ 33 पर रन संख्या आगे बढ़ती हुई। रोहित रेमजे हमारे मुख्य अंपायर, सूरज सर होंगे, मयूर सर होंगे, काफी अच्छा अंपायरिंग देखने को मिली है कल के दिन से। ओ ये प्रमोद पालकर हाथ से फिसलती हुई गेंद, फायदा उठाया है दोनों भी बल्लेबाजों ने। 2 रन बड़े आसानी के साथ पूरा करेंगे। 2 रनों के साथ ही साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 35 बने हैं, 35 बने। संभवतः यहाँ पर आखिरी कुछ गेंदें शेष होंगी। प्रमोद पालकर ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए ऋषि खेतले के लिए लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, पूरी तरह से सेट बल्लेबाज है और ऑन साइड की तरफ ड्राइव किया था। पीछे खिलाड़ी काफी दूर मौजूद है, तेजी के साथ गेंद के ऊपर आई। ये देखिए एक्शन रिप्ले देखिए, क्या कमाल की दौड़ लगाई थी खिलाड़ी ने, तेजी के साथ आए थे, गेंद को रोका था। फिलहाल क्या ये भी शॉट होगा? क्या क्रीज के अंदर लेकर गए थे बल्ला। 1 शॉट यानी कि मिलेंगे कितने? 2 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा। पूरा बल्ला अंदर लेकर नहीं जा रहे, यही एक विवंचना है, यही एक प्रेशर है, दबाव है। हमने जिक्र किया था कहीं ना कहीं तेज गति के साथ रन लेने के प्रयास में कोई एक खिलाड़ी जो पूरी तरह से बल्ला क्रीज के अंदर लेकर नहीं जा रहे, सो जिसके कारण यहाँ पर 1 शॉट रन होगा, यानी कि 2 पर ही संतुष्ट होना पड़ेगा। 2 के साथ अब 37 बने। क्या यहाँ पर 40 प्लस के तरफ सोच होनी चाहिए, लेकिन क्या वो बन पाएंगे? प्रमोद पालकर तैयार है। इस ओवर में दोबारा गेंदबाजी मार पर गेंद को ड्राइव किया था मिड ऑफ की तरफ, खिलाड़ी वहां पर मौजूद, रनआउट का खतरा मंडरा था, लेकिन 2 पर ही संतुष्ट होना पड़ेगा। क्या यहाँ पर तीसरा लेने का प्रयास? लेकिन नहीं, और 2 पर ही संतुष्ट होना पड़ेगा। 2 के साथ 39 बने, यानी कि मुकाबले को जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता है। यानी कि औसत की बात करेंगे सनी तो प्रति ओवर 10 रनों के औसत से रन बटोरने की आवश्यकता। ये दिखने के लिए तो आसान है टारगेट, लेकिन जब आप मैदान में खेलने के लिए उतरोगे तो शायद बड़े आसानी के साथ इस टारगेट तक पहुंचना आपको उतना आसान नहीं होगा, क्योंकि जो सामने वाली टीम है वो भी बड़ी टीम है, केपी डोमिनेटर्स है, उसके पास भी अंकित है और भाई है जो बेहतरीन गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। फिलहाल यहाँ पर सेकंड इनिंग का खेल आरंभ हो जाएगा, उसके पहले हम टॉस बॉक्स की तरफ रुख करते हैं। वहां पर 2 बड़ी टीमों के बीच में टॉस करेंगे, एक तरफ होगी PS11 की टीम तो दूसरी तरफ SK स्पोर्ट्स मौजूदा पोली की टीम। चलिए, दोनों भी टीमों के कैप्टन से अनुरोध रहेगा कि आपको टॉस बॉक्स में आना होगा। PS11 आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ SK स्पोर्ट्स, आपण टॉससाठी या, टॉस बॉक्स कडे यायचं SK स्पोर्ट्स आणि PS11। पॉइंट्स टेबल काय आहे?
पॉईंट्स टेबल काय किती कोण कोण जिंकले पॉईंट टेबल टफ आहेत सगळे असे प्रत्येक जण एक हारला एक जिंकलाय असं आहे 2-2 जिंकलाय 42 बेस 40 40 धावांचं या ठिकाणी ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जर तुम्ही पाहताय तर एका बाजूला संघ असेल केपी डॉमिनेटरच्या संघाला डिफेन्स करावे लागतील या धावा. 40 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने इथे रन्स काढायचे आहेत. मी तरी म्हणेन इथे जर का चांगलं क्षेत्ररक्षण झालं ना तर मॅच मध्ये अगदी चांगल्या प्रकारचं आगमन करू शकतो केपी डॉमिनेटरचा संघ. ओपनिंग बॅटर्स लगेच यायचं फ्रेंड सर्कल. आपले फलंदाज पाठवून द्या. प्लेइंग 11 चला जमा करा आमच्याकडे आणि टॉस लगेचच करून घेऊयात. चला बॉल पडण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण टॉस करूयात. रुपेश दादा या ठिकाणी आदरणीय पोलीस पाटील रोवले गावचे आलेले आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करून घेऊया. आम्ही लोखंडे सर आपल्याला विनंती करतोय कृपया आपल्या शुभास्ते या ठिकाणी याच्या नंतरचा जो सामना आहे त्याचा आपण टॉस करून घेऊया. आमचे मित्र मनीष लोखंडे सर कबड्डीचे प्रचंड चाहते आहेत. ते त्यांच्या गावामध्ये देखील मागे काही वर्षापूर्वी आम्ही कबड्डीची स्पर्धा पाहिलेली होती. सो जबरदस्त ऑर्गनायझेशन ते देखील कबड्डीचं करतात. परंतु गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी अशा पद्धतीची कबड्डीची स्पर्धा झालेली नाही. कदाचित येणाऱ्या काही कालावधीमध्ये एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पोलीस पाटील चषक या नावाने देखील पाहू शकतो. सो फिलहाल जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्सकडे. जिथे टॉस होतोय PS11 आणि त्याचबरोबर एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं तर SK स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये बॅटल होते. लोखंडे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतो टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी नक्कीच टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर टॉस केला जातोय. कोणी टॉस जिंकला हे देखील पाहावं लागेल. तर SK स्पोर्ट्स ऑन द टॉस डिसिजन मुन्ना. गणेश आणि त्याचबरोबर जर खेळाडू चर्चा केली तर नॉन स्ट्राईकला आकाश या खेळाडूला आपण पाहताय. SK स्पोर्ट्स ऑन द टॉप डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग स्वीकारल्या संघानं आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिले. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या गणेश आग्रेच्या माध्यमातून. पहिला बॉल मात्र टाकत असताना लेगस्टंपच्या अगदी थोडासा बाहेर होता. त्याच्यावरती मोठा प्रहार. त्याला माहित आहे की अगदी थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर 3च खेळाडू असतील. या बॉलवरती देखील मोठा प्रहार केलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल या बॉलवरती देखील. गणेश आग्रे ऑन फायर झाले या मॅच मध्ये. सुपर फटकेबाजी गणेश मात्र आपल्या संघासाठी या मैदानाच्या आतमध्ये चांगला धुमाकूळ घातलाय. जिथे बॉलर वरती थोडस प्रेशर राहील की काय. भाई मांडवकर हा खेळाडू आहे. असं वाटलं होतं की केपी डॉमिनेटरचा संघ 50 ते 60 या धावांपर्यंत पोहोचेल परंतु तसं अजिबात घडलं नाहीये. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान आपण बघतोय तर थोडीशी मिसफिल्ड करतायत. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा तिथे हा नानाचा मामला. खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश होतोय क्षेत्ररक्षकाच्या साह्यानं. या बॉलवरती मात्र दुहेरी धावा मिळत आहेत. अजून 3 बॉलचा खेळ मात्र शेष असेल. प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीनं तुम्हाला रन्स काढायचे होते. मॅच मध्ये तुम्ही बनून राहू शकता का मॅच जिंकू शकता. यावला फटका फसलाय. कॅचेस विन द मॅचेस. ऋषी पासरटकर इथे कोणती चूक करत नाहीयेत. विकेटचं पतन. गणेश आग्रे यांचा कॉन्फिडन्स वाढला होता परंतु कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स तुमचा घात करतो हे तितकंच खरं आहे आणि ते गणेशच्या बाबतीमध्ये देखील तेच घडलं. गणेशला आता मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. मोठा धक्का बसलाय. त्याचबरोबर फ्रेंड सर्कलचे जे छोटे छोटे युवा खेळाडू आहेत त्यांना आपण नक्कीच सांगतोय की आपण भोजन करून घ्यायचं आहे. फ्रेंड सर्कलचे छोटे छोटे खेळाडू चला लाईनमन आपण जेवून घ्या. आणि जे आमचे बाकीचे कार्यकर्ते त्यांनी लाईनमन म्हणून जा. छोटी मुलं भोजन करण्यासाठी जातील आणि बाकीचे जे डकआउट मध्ये बसलेत किंवा जे समालोचन कक्षामध्ये बसलेत त्यांनी लाईनमन म्हणून कामगिरी पार पाडायची आहे. चला छोटी मुलं तुम्ही भोजन करून या आणि जे इकडे आता समालोचन कक्षामध्ये किंवा इतर ठिकाणी बसले त्यांनी लाईनमनची जबाबदारी पार पाडा. मॅच मध्ये आता आगमन होईल. पुन्हा एकदा पुनरागमन देखील केले जाईल. इथे कुणाल कात्रे मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. 6 मध्ये 14ची गरज 3 बॉल मध्ये मॅचला फिनिश करून टाकलं होतं आणि आता मात्र त्याच पुन्हा एकदा त्या इतिहासाची गरज राहील. मागच्या मॅचची पुनरावृत्ती करावी लागेल तर कुठेतरी मॅच मध्ये तुम्ही देखील कमबॅक करू शकता. आकाशला तुम्ही पाहायला गेलं तर कुठेतरी आपल्या साथीदाराला चांगल्या प्रकारचं कानमंत्र देताना तुम्ही पाहिलंय.
परंतु येणारा पुढचा बॉल इथे संकट घेऊन येणार का कुणालच्या विरोधामध्ये पाहायला लागेल. या बॉलवरती फटका फसलाय. बॅक टू बॉलर, कॉट बिहाइंड, चला बाहेर. गोल्डन डकचा शिकार, फटका होता बेकार. कुणाल कात्रे आयकॉन गड मैदानाच्या बाहेर परततोय आणि याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स तुमचा घात करतो. 10 आलेत ना, बस कर ना. 5 बॉल मध्ये आता फक्त 10 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. पहिल्या 3 मध्ये 10 काढल्या, परंतु आता बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे मॅच मध्ये. या ठिकाणी कमबॅक बॉलर भाई मांडवकर यांनी मात्र करून दिलाय. म्हणजेच काय तो सांगतोय की मला हार मानायची नाहीये, हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूं, ये जीत का गीत नया गाता हूं, जीत का गीत नया गाता हूं सांगण्याचं काम केले. 5 बॉल मध्ये 10 खर्च करत असताना 2 लगातार बॅक टू बॅक विकेट्स घेतल्या आणि शेवटचा 1 बॉल म्हणजे वन हॅट्रिकचा बॉल असेल. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक इथे भाई मांडवकर यांच्या नावावरती नोंदवली जाते का पाहावं लागेल. सुमेश जाधव मॅन फ्रॉम रुकी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू एफसीडी या संघाकडनं या लीग मध्ये खेळतोय. बॉल टाकला जाईल, ऑन हॅट्रिकचा बॉल आहे. कमी गतीचा बॉल, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळला गेलाय. शुभम अब्दुल चेंडूपर्यंत पोहोचला. बघता बघता 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट, धाव संख्या 12. 12 धावा धाव फलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 28 ची गरज आहे. षटक क्रमांक 2 आता शुभम अब्दुल स्वतः बॉलिंग मार्क वरती आहेत. इथे बॅटिंग साठी तुम्ही पाहायला गेलं तर लेफ्ट हँडेड बॅटर्स आकाशला पाठवलं गेलंय. आकाश आणि सुमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मोठे प्रहार होतील का? 18 मध्ये 28 ची गरज आहे. लगभग मी तरी म्हणेन 9च्या सरासरीने 9.33 अशा प्रकारच्या सरासरीने या धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि हेच तर क्रिकेट तुम्ही पाहताय. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल तरच तुम्ही पुढे जाऊन यशस्वी होऊ शकता. बॅटचा स्टान्स ऑफ स्टंपच्या बाहेर आपण बघताय तर राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग. पहिला बॉल टाकलाय, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऋषी बॉल वरती पोहोचला. एका हातानं बघा प्रयत्न मात्र केला. 2 धावा घेतल्या जातील. जोपर्यंत बॉल फेकेल अतिशय वेगानं मात्र 3 कंप्लीट होतील. चेंडूपर्यंत अगदी अतिशय वेगानं धावत जाऊन बॉल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयश आलं. प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, कारण का हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय देखील प्रगती होत नसते. हे देखील तितकंच आहे. इथे जर पाहायला गेलं सुमेश जाधव हा जो फलंदाज आहे आक्रमक शैली घेईल का या बॉलवरती पाहावं लागेल, परंतु हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. याला म्हणतात डिफेन्स, याला म्हणतात दिमागदार क्रिकेट आणि याला म्हणतात दिमागाचा वापर करणारं क्रिकेट. हे खऱ्या अर्थानं चांगलं आहे. म्हणजेच काय आपण म्हणतो ना की कधी कधी तुमच्या शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते आणि त्या युक्तीचा वापर मित्रांनो जर का तुम्ही केलाच नाही, मग देवाने दिलेल्या मेंदूचा तुम्ही वापरच केला नाही, हे खरं आहे. यावेळेला आडव्या बॅटने काहीच आहे कमी गतीच्या बॉलला थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे पायांची कोणतीच मुवमेंट नव्हती, फुटवर्कचा अजिबात वापर नव्हता. डॉट बॉल येतोय. आता कमबॅक शुभमने देखील करून टाकलाय. इथं तो सांगतोय की आज मी माझ्या एफसीडी संघाकडून खेळायचो, परंतु केपी डॉमिनेटर्स या संघाकडून खेळतोय. मला त्या संघासाठी आता खूप मोठे योगदान देणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा गतीला बीट, कमी गतीचा बॉल आहे. आता मात्र त्यांनी सांगितलं तुम्ही दिमागाचा वापर कराल तर आम्ही देखील दिमागाचा वापर करू आणि बॅक टू बॅक 2च्या 2 बॉल निर्धाव आलेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल मात्र या ओव्हर मधील शिल्लक आहेत. काय कमालचं क्रिकेट पाहायला मिळालंय. रंगतदार मुकाबला आहे. इथे सुमेश जाधव आणि आकाश ही जोडी, परंतु त्याचबरोबर सुमेशच्या बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. जसे जसे डॉट बॉल येतील तसं तसा फलंदाज थोडासा बॅकफुटला परततो आणि अंडर प्रेशर आपल्याला खेळताना नक्कीच बघायला मिळतो आणि चुका होतात आणि चुका झाल्यानंतर फलंदाज मात्र तिथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर चुका करत विकेट देखील गमावतात. थोडीशी मी स्पीड याला म्हणतात घाई. या ठिकाणी 1 धाव आहे. अतिरिक्त 1 धाव खर्च देखील केली. धाव संख्या 19ला जाऊन पोहोचले. शेवटचा 1 बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. शुभमनं देखील चांगल्या प्रकारचे बॉलिंग केले. सर आतापर्यंत 5 बॉल टाकलेत, केवळ 7च धावा खर्च केलेत. काय बॉलिंग केले शुभमनं. स्वतःच्याच होम ग्राउंडवरती बॉलिंग करतो एफसीडीच्या विरोधामध्ये. विकेट कायच आहे. इथे सरळ बॅटनं बघा धावा येत नाहीत. हा फलंदाज बॅटला मात्र अगदी वाकड्या बाजूने खेळतोय, उलटी बॅट करून खेळतोय. 2चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट. धाव संख्या 20. 20 धावा झालेल्या आहेत. 12 मध्ये अजून तेवढ्याच धावांची गरज आहे. पहिल्या 6 मध्ये 12, 2 खेळाडू बाद झाले. पुढच्या 6 मध्ये केवळ 8च आलेत. काय कमालची बॉलिंग. नाव शुभम, कामातच नावातच आहे. या ठिकाणी काम मात्र शुभ देखील केलेलं आहे. 12 बॉल मध्ये 20 धावा केल्या जातील का, थोडंसं चर्चेचा विषय. चर्चा सत्र रंगतंय केपी डॉमिनेटर्स या खेम्यामध्ये.
बॉलिंग ट्रॅकवरती अंकित कर्डेला बॉलिंग दिली जाईल. या ओव्हरमध्ये किफायतीशीर बॉलिंग करावी लागेल अंकितला. तर नक्कीच आपल्या कॉम्बॉक्स मध्ये देखील चेंजेस होईल. दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरीचा मधुर आवाज म्हणजेच आदरणीय माझे गुरुवर्य क्षीरसागर सर यांच्याकडे जाऊयात. सनी 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटरेस्ट निर्माण केलाय. शुभम अब्गुलने लाजवाब कमबॅक करून दिला आपल्या टीमला. जास्त धावा दिल्या नाहीत, विकेट घेतली आणि त्याचमुळे कुठेतरी बॅकफुट वरती आता संघाला पाठवलेलं होतं फ्रेंड सर्कलला. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर फ्रेंड सर्कलला कमबॅक करायचं असेल तर मात्र डिफेन्सिव्ह खेळावे लागतील. मोठे फटके खेळण्याची कोणती आवश्यकता नाहीये. अंकित गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला बॉटमहँडचा चांगला वापर केला. ऑन साईडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक हाय डीपमध्ये, परंतु दुहेरी धाव चपकन पूर्ण केली. हे पॉझिटिव्ह क्रिकेट आहे, हे सकारात्मक क्रिकेट आहे. कारण इथे मोठे फटके खेळण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र तुम्हाला 10 धावा बनवायच्यात. अशा मोमेंटला अलॉंग द कार्पेट फटके खेळा, 2-2 धावा इथे पूर्ण करा आणि आपल्या टीमला विजयाकडे घेऊन जा. हा खऱ्या अर्थानं कानमंत्र देणं गरजेचं असेल. तर दुसरीकडे केपी डॉमिनेटर्सला पाहिजे 1 विकेट या मॅचमध्ये पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करण्यासाठी. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हरचा प्रयत्न केला, सक्सेसफुल ठरलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय वन्स बाउन्स आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी येतोय जबरदस्त कणकणी दणदणीत चौकार. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते फ्रेंड सर्कल टेटवली या टीमची. दबाव आहे, प्रेशर आहे आणि या दबावातून कुठेतरी बाहेर येण्यासाठी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला डावखुऱ्या फलंदाजांनी. रिव्हर्स आहे पण सक्सेसफुल झाला. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या मात्र आता पोहोचते ते 26 या आकड्यावरती. आता मला वाटतं सिंगल डबल घ्याव्या लागतील. अलॉंग द कार्पेट फटके खेळावे लागतील. 26 आलेत म्हणजे अजून देखील 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फ्रेंड सर्कल टेटवलीला. केपी डॉमिनेटर्स हा सामना जिंकला तरच या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व शिल्लक राहू शकेल. जर हा सामना गमावला तर केपी डॉमिनेटर संघ या स्पर्धेतनं बाहेर पडू शकेल. तर फ्रेंड सर्कलला मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई जर टिकवून ठेवायची असेल तर सामना जिंकावा लागेल. दोन्ही संघासाठी डू ऑर डाय पद्धतीची लढाई. 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती खेळतात मिस्टर सुमित, एक आक्रमक फलंदाज. बाहुबली या निकनेमने देखील संपूर्ण रुकी गावामध्ये प्रसिद्ध आहेत. एक मोठा फटका 6 धावांचा जो पुन्हा एकदा सहज सामना करेल. परंतु मला वाटतं इथे डिफेन्सिव्ह खेळावं लागेल. एका दुसरा अलॉंग द कार्पेट खेळावं लागेल आणि 2-2, 3-3 धावा घ्याव्या लागतील. अगदी बरोबर आहे, चांगला फटका खेळला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाहीये. 8 बॉल 12 धावांची गरज. अजून देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. अंकितने मात्र पुन्हा एकदा रोखून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दुहेरी धावांचा इथं प्रयत्न करावा लागेल. अंकित है तो मुमकिन है. शुभम अब्गुलने पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करून दिलं होतं. आणि याच्या पूर्वी देखील जे आपण षटक बघितलं होतं, मग कुणालची विकेट असेल, त्याचबरोबर गणेशची विकेट असेल, ज्या 2 महत्वाच्या विकेट घेतल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून, त्याच्यामुळे कुठेतरी जो एकतर्फी सामना वाटत होता फ्रेंड सर्कलसाठी तो थोडासा डिफिकल्ट करून ठेवला होता. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 8 बॉल 12 धावांची गरज असताना यावेळेला ऑन साईडला बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. धावचीची संधी आणि परतावं लागेल का तर नाही. इथे सुरक्षित पोहोचलाय फलंदाज आपल्या क्रीज मध्ये आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचतीये 30 या आकड्यावरती. 7 बॉल आणि 10 धावांची गरज. वड मॅच. याच्या अगोदर आपण सर्वांनी बघितलं होतं की पहिल्या मॅच मध्ये ज्या वेळेला 2 बॉलमध्ये 5 धावा बनवायच्या होत्या त्यावेळेला बनवता आल्या नव्हत्या फ्रेंड सर्कलला. परंतु 7 बॉल 10 धावांची गरज. ट्विस्ट अजून देखील या मॅच मध्ये आहे. अंकितच्या हातामध्ये बॉल आहे आणि तो आपण पाहतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. त्याच्या समोर आहे तो डावखुरा फलंदाज. अलॉंग द कार्पेट करून 2 ते 3 धावा बनवल्या जातील का. शेवटच्या षटकामध्ये किती धावा रिमेनिंग राहतील हे बघणं देखील फार रंजक असेल. 7 बॉल आणि 10 धावांची गरज असताना पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि बघता बघता दुहेरी धाव देखील झपकन पूर्ण केले. तर षटक क्रमांक 3 चा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावरती. 6 बॉल आणि 8 धावांची गरज फ्रेंड सर्कल टेटवली या टीमला सामना जिंकण्यासाठी. आणि हा जो खेळाडू मैदानामध्ये येतोय 12वा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 12वा खेळाडू मैदानामध्ये आलाय आणि तो आता खऱ्या अर्थानं गुरुमंत्र देईल. प्रशिक्षक संघाला विजयाचा रस्ता दाखवू शकतात परंतु त्या विजयाच्या रस्त्यावरून चालण्याची कामगिरी त्या संघातल्या खेळाडूंनाच करावी लागते. आणि हा खेळाडू नेमकं तोच गुरुमंत्र घेऊन आलाय की आता डिफेन्सिव्ह खेळायचं, आता मोठे पटके खेळायचे अजिबात नाहीयेत. फ्रेंड सर्कल टेटवली संघाने स्वप्न बघितलंय कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं. परंतु ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करायचं असेल तर आता या मॅच मध्ये तुम्हाला सामना जिंकण्यासाठी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते, सपने तो वो होते जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है.
खाब देखा है प्रतियोगिता के फाइनल में पहुंचने का, स्ट्रगल करना पडेगा. संघर्ष केलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील. म्युन्सिपाल्टीच्या रस्त्यावरती दिव्याखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन या भारताची सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचं संविधान लिहितात. संघर्ष महामानवाने केलाय. तुम्हा आम्हाला देखील संघर्ष करावा लागेल जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलं, मात्र एकच धाव भेटेल. एका धावेवरती समाधान मानलंय. 5 बॉल आणि गरज आहे तर 7 धावांची. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती येतोय. संघर्ष पुन्हा एकदा करावा लागेल इथे तुम्हाला. प्रभू रामचंद्रांनी रामराज्य निर्माण केलं, परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. संघर्ष देवानी देखील केलाय. आपण मानव आहोत आणि आपल्याला देखील जर यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष या मॅच मध्ये पुन्हा एकदा करावा लागेल. 5 बॉल आणि 7 धावांची गरज असताना फ्रेंड सर्कल टेटवली बनाम केपी डॉमिनेटर्स अशी महत्वाची लढत दोन्ही टीमला आज सामना जिंकणं फार गरजेचं असेल. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती शुभम अब्दुलच्या विरोधात. 5 बॉल मध्ये 7 धावा बनवल्या जातील का? यावेळेला आपण पाहतो रिव्हरचा फटका खेळायचा आहे, परंतु फटका फसला जरूर, परंतु एक धाव मात्र जरूर देऊन गेला. मला वाटतं अशा प्रसंगी असे वेडेवाकडे फटके खेळण्याची काही गरजेची नाही. सीधा उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की कोई आवश्यकता नाही. हे तेच इथं आपण पाहतो. 4 बॉल आणि गरज आहे अजून देखील 6 धावांची. 4 बॉल 6 धावांची. पहिल्या मॅच मध्ये 2 ला 5 झाल्या नाही, 4 ला 6. अनेकांच्या नजरा या मॅच वरती लागलेत. अनेकांनी देव पाण्यामध्ये ठेवलेत. आता हृदयाची धडकन देखील वाढलेली आहे. समोर बघा फ्रेंड सर्कलचा खेमा बघा. प्रत्येक खेळाडू आता उभा राहिलाय. जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते आता इकडे तिकडे फिरायला लागलेत. सर्वांच्या नजरा शेवटच्या 4 बॉल वरती. ओहो, यावेळेला आपण पाहतोय फाऊल आहे. फाऊल आहे, धाव मिळणार नाही. धावचीची संधी आली. ते अपील केलंय आणि बघूया काय घडतंय. पंच रोहित रेमजे यांच्यावरती दबाव आहे का? अपील एक्सेप्ट केले का? फाऊल आहे, धाव मिळणार नाहीये. प्रेशर दबाव आता पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, धाव मिळणार नाही, परंतु विकेट गमावण्याचं दडपण आणि फलंदाज बाद होतोय. महत्वाच्या क्षणी या ठिकाणी फ्रेंड सर्कल टेटवलीचा महत्वाचा खेळाडू, संकटमोचक खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन. फ्रेंड सर्कल टेटवलीच्या प्रत्येक चाहत्याच्या आता हृदयाची धडकन वाढली आहे. ज्यांना कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल मित्रांनो डोळे बंद करा. हाय व्होल्टेज ड्रामा. या मॅच मध्ये काही घडू शकेल. शेवटचे काही बॉल आणि गरज आहे अजून देखील सामना जिंकण्यासाठी 6 धावांची. 3 बॉल 6 धावांची गरज म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा इथे घ्याव्या लागतील. परंतु जोपर्यंत सुमित आहे तोपर्यंत चेहऱ्यावरती स्मित येऊ शकेल. इथे फ्रेंड सर्कल टेटवली या टीमच्या शुभम अब्दुलने कमबॅक करून दिले. जे फ्रेंड सर्कल टेटवलीचे खेळाडू शुभमचं कौतुक करायचे, आज त्या शुभमला काय बोलत असतील तर परमेश्वर जानो. शुभम गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती केपी डॉमिनेटर्स टीम साठी, तर त्याच्या विरोधामध्ये फ्रेंड सर्कल टेटवलीचा स्टार खेळाडू स्ट्राईक वरती बाहुबली आपल्याला पाहायला भेटतोय. 3 बॉल 6 धावांची गरज असताना यावेळेला पॅटर्न बॉल टाकण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फर्स्ट आहे. पहिली धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी धावलेत. संभवतः तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर नाही, इथे विकेट जाते आणि 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येते. 2 बॉल 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ इंटरेस्टिंग मॅच. पहिल्या मॅच मध्ये 2 बॉलला 5 धावा झाल्या नव्हत्या. या मॅच मध्ये 2 बॉल आणि 4 धावांची गरज. संभवतः राकेश नासरे फलंदाजीसाठी येतात की काय सुरेंद्र नासरेला पाठवलं जात आहे. टिकटिक वाजते जोरात. आता या ठिकाणी टिकटिक सुरू झाले, धडधड वाढायला लागले. राकेश नासरे स्ट्राईक वरती खेळतील. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. फ्रेंड सर्कल टेटवली की केपी डॉमिनेटर्स विज विन द मॅच. कोण जिंकेला सामना आता इथे सट्टा देखील लावला जाऊ शकेल या मॅच वरती. केपी डॉमिनेटर्स फ्रेंड सर्कल टेटवली दोन्ही तुल्यबळ संघ. 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असताना याच्या अगोदर आपण बघितलं होतं की मयुरेशने देखील असंच कमबॅक करून दिलं होतं गणेश कन्या आसूत संघासाठी. अगदी त्याचीच आठवण करून देणारा हा गेम आहे. प्रमोद पालकर नॉन स्ट्राईक वरती धाव घ्यायची होती ते सुमितला, परंतु प्रमोद धावला नाही आणि त्याचमुळे आपण बघितलं की विकेटचं पतन झालं. शुभमने अगदी पुढे जात हा बॉल अडवलेला होता. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. एका रात्रीमध्ये तुम्ही हिरो बनू शकता, परंतु ते एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो. राकेश नात्रे हिरो बनू शकतात फ्रेंड सर्कल टेटवली टीमचे. 2 बॉल 4 धावांची गरज असताना शुभमच्या या बॉलवरती सगळ्यांच्या नजरा आता खेळून राहिलेत. हा बॉल आता डिसाइड करेल सामना कोणत्या टीमच्या बाजूने जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो, यावेळेला मात्र बघतोय तुम्ही डिक्लेअर झोन मध्ये तर बॉल जातोय की काय. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण केली आणि आता प्रमोद पालकर वरती दबाव असेल. सिंगल धावेची गरज. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. जर सामना टाय झाला तर दोन्ही टीमच्या खात्यात 1-1 पॉइंट जाईल.
इथे सामना सन्मानजनक जिंकायचा असेल तर प्रमोद पालकरच्या बॅटला बॉल लागला पाहिजे. अगोदरच्या मॅच मध्ये 3 बॉल डॉट काढले होते त्यांनी, परंतु त्यानंतर मात्र आपण बघितलं होतं शानदार स्ट्रोक देखील खेळला होता. असा सामना होणे नाही प्रेक्षक हो. एकदा जर सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. जबरदस्त सामना आपण पाहतोय. केपी डॉमिनेटर वर्सेस फ्रेंड सर्कल टेटवली. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता असताना इंटरेस्टिंग मोमेंट आपण पाहतोय. आणि पंचांवरती देखील कदाचित तेवढंच प्रेशर दिसते. रोहित सर आमचे आहेत. मी काल देखील म्हटलं मुंबई असू दे पुणे असू दे, शहरी टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये ते पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतात. आता ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील खास मुंबईमधून त्यांना इथे इन्व्हाइट केलंय. त्यांच्यावरती देखील दबाव असेल. योग्य डिसिजन आतापर्यंत त्यांनी देखील दिलेले आहेत. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. प्रमोद पालकर स्ट्राईक वरती. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलंय राकेश दासरेने. फ्रेंड सर्कल टेटवलेल्या या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. शुभम हिरो बनेल का? ओहो, यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह केला, डिक्लेअर झोन मध्ये बॉलला खेळून काढलं आणि शेवटच्या बॉलवरती 1 धाव घेत बलाढ्य केपी डॉमिनेटर्स टीमला पराजित करत फ्रेंड सर्कल टेटवलीने हा सामना जिंकत टॉप 4 मध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा अपेक्षा अजूनही प्रज्वलित ठेवलेत आणि केपी डॉमिनेटर्सला या स्पर्धेतून जवळजवळ बाहेरचा रस्ता दाखवलाय. अभिनंदन फ्रेंड सर्कल टेटवली. हार्डलक केपी डॉमिनेटर्स.